मित्रांनो, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याअगोदर म्युच्युअल फंड म्हणजे काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. म्युच्युअल या शब्दाचा अर्थ समूह असा होतो. समूहाने जमा केलेला निधी म्हणजेच म्युच्युअल फंड हा एक सामायिक निधी आहे. गुंतवणुकीचा हा एक लोकप्रिय पर्याय आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून गुंतवणूकदार नफा मिळवणे, कर बचत करणे आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे साध्य करू शकतात. गुंतवणूकदाराची रक्कम एएमसी मार्फत म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनी मार्फत भांडवली बाजारात काही शुल्क घेऊन गुंतवली जाते. या कंपन्यांवर सेबी म्हणजे स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नियंत्रण असते. यामुळे गुंतवणूकदाराची फसवणूक ही कंपनी करू शकत नाही. एएमसी कंपन्यांमध्ये फंड मॅनेजर गुंतवणूकदारांचा फंड भांडवली बाजाराच्या जोखमीनुसार गुंतवतात. गुंतवणूकदारास गुंतवलेल्या रकमेचे युनिट दिले जातात. यालाच एनएव्ही नेट ॲसेट व्हॅल्यू असे म्हणतात. जशी गुंतवणुकीची रक्कम वाढत जाते तशी युनिटची रक्कम वाढत जाते म्हणजे नफा होतो. तसेच गुंतवणुकीची रक्कम कमी झाल्यावर युनिटची रक्कम कमी होते म्हणजेच तोटा होतो. म्युच्युअल फंडाचे काही प्रकार आहेत. इक्विटी फंड, डेब्ट फंड, हायब्रिड फंड, ELSS फंड. इक्विटी फंड म्हणजे स्टॉक फंड. या फंडाची रक्कम शेअर्समध्ये गुंतवली जाते. दीर्घकालीन गुंतवणुकीतून आणि पोर्टफोलिओच्या विविधीकरणातून गुंतवणूकदारास चांगला परतावा या फंडातून मिळू शकतो. ही गुंतवणूक जोखमीची असते परंतु मिळणारा परतावा देखील जास्त असतो. इक्विटी फंडाचे काही प्रकार आहेत जसे की लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंड. लार्ज कॅप म्युच्युअल फंड. लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणजे ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल हे 20,000 कोटींपेक्षा जास्त आहे अशा कंपन्यांचा समावेश लार्ज कॅप म्युच्युअल फंडात होतो. यामध्ये जवळपास 100 कंपन्या आहेत ज्यांचा समावेश या फंडात केला गेला आहे. मिड कॅप म्युच्युअल फंड. ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल 5,000 ते 20,000 कोटी एवढे आहे अशा कंपन्यांचा समावेश मिड कॅप म्युच्युअल फंडात केला गेला आहे. 250 कंपन्यांचा समावेश मिड कॅप म्युच्युअल फंडात केला गेला आहे. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल हे 5,000 कोटी एवढे आहे अशा कंपन्यांचा समावेश स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात होतो. यामध्ये 250हून अधिक कंपन्यांचा समावेश होतो. डेब्ट फंड. या फंडातून फिक्स इन्कम असलेल्या प्रतिभूतीमध्ये निवेश केला जातो. त्यामध्ये सरकारी कर्ज रोखे आणि बॉन्डचा समावेश होतो. या फंडास इन्कम फंड असे देखील म्हटले जाते. डेब्ट फंडातून नियमित उत्पन्न मिळवणे, नियमित इंटरेस्ट मिळवणे शक्य होते. गुंतवणुकीस परिपक्वता तारीख असल्याने मिळणारा इन्कम हा स्थिर असतो. यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा एक आदर्श फंड आहे. हायब्रिड फंड हा इक्विटी फंड आणि डेब्ट फंडात निवेश करतो. याशिवाय रिअल इस्टेट आणि कमोडिटीमध्ये गुंतवणूक या फंडातून केली जाते. हायब्रिड फंड हा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचे विविधीकरण करतो. जोखीम आणि परतावा यांचे संतुलन करून गुंतवणूकदारास आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास उपयोगी ठरतो. फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा चांगला परतावा मिळणे या फंडातील निवेशातून शक्य होते. ELSS फंड. ELSS फंडातून स्टॉकमध्ये रक्कम गुंतवली जाते. ELSS फंडातील गुंतवणूक दीर्घकाळासाठी असल्याने चांगला परतावा मिळतो. ELSS फंडातील निवेशातून कर कायद्याच्या कलम 80C मध्ये केलेल्या तरतुदीनुसार 1.5 लाखापर्यंतची कर सवलत गुंतवणूकदार घेऊ शकतात. या फंडामध्ये 3 वर्षाचा लॉक इन कालावधी असतो म्हणजेच 3 वर्षापर्यंत गुंतवणूकदारास पैसे काढता येत नाहीत. गुंतवणूकदाराचा 80% फंड हा स्टॉकमध्ये गुंतवला जातो. यातून पोर्टफोलिओचे विविधीकरण होते. सर्वोत्तम रिटर्न गुंतवणूकदार मिळू शकतात. या फंडात SIP आणि लमसम दोन्ही प्रकारे गुंतवणूक करता येते. लॉक इन कालावधी असल्यामुळे दीर्घकाळासाठी नियमित उत्पन्न मिळवणे शक्य होते. कमीत कमी ₹500 गुंतवणूकदार या फंडात गुंतवणूक करू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.